सुपा पोलिसांची नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा शिवारात धडाकेबाज कारवाई। 11,20,000 रुपये किमतीचा 112 किलोग्राम गांजा जप्त, एक आरोपी सुपा पोलिसांच्या ताब्यात। मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अवैध धंदे व अंमली पदार्थ विक्रेते यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असल्याने नमूद आदेशान्वये श्रीमती ज्योती गडकरी सुपा पोलीस स्टेशन यांना दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सुपा पोलीस स्टेशन येथील नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मरकट यांनी गुप्त बातमीदारामार्फत स्पा पोलीस हद्दीतील शहाजापूर शिवारात भाऊसाहेब सोनवास शिंदे यांनी अवैध गांजा लागवड केली आहे अशा आशयाची बातमी सांगितल्याने पोलीस निरीक्षक श्री गडकरी यांनी शासकीय पंच तसेच आपल्या पथकासह शहाजापूर शिवारात इसम नामे भाऊसाहेब सोनवास शिंदे यांच्या पिंपळगाव कवडा तालुका जिल्हा अहिल्यानगर शेती गट नंबर 155 मध्ये जाऊन खात्री केली असता कारल्याच्या पिकात गांजाचं झाड लागवड केल्याचं दिसून आल्यानं कारवाई केली। सदर कारवाईमध्ये 11,20,000 रुपये किमतीचा 112 किलोग्राम वजनाच्या हिरव्या रंगाचा ओलसर झाडे असलेला गांजा जप्त करण्यात आला। भाऊसाहेब सोनवास शिंदे व 59 वर्ष राहणार शहाजापूर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशन इथं बेकायदा गुंगीकारक औषधी द्रव्यांनी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 क 20 अ 20 ब 2 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी, सुपा पोलीस स्टेशन पोलीस सब इन्स्पेक्टर मंगेश नागरगोजे, पोलीस चालक इथापे मरकड सातपुते गायकवाड कोल्हे व महिला पोलीस आढाय तसेच सरकारी पंच यांनी केले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने, सुपा अहिल्यानगर।